पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि माझ्या दिवसाची सुरुवात होते इथून किचनपासून. तर उठल्यानंतर सगळ्यात आधी मी पाणी गरम करत ठेवते अंघोळीसाठी. अंघोळीचं पाणी गरम होतच आहे तोपर्यंत ही काही किरकोळ कामं आहेत ती करून घेते. जशी रात्रीची भांडी घासलेली आहे ती फळीला लावून घेते. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायची सवय मी लावून घेते. तर इथे मी माझ्यासाठी कोमट पाणी करते पिण्यासाठी. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे पण काही फायदे आहे, जसं अन्नपचन करण्यास मदत करतं. डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली जी आहे ती मजबूत करतं गरम पाणी शरीराला डिटॉक्सिफाय करतं, म्हणजे आपल्या शरीरातील जे काही विषारी पदार्थ असतील तर ते काढून टाकतं. वजन कमी करतं, आपलं स्किन ग्लो स्वच्छ ठेवतं, आपला घसा साफ आणि स्वच्छ ठेवतं पाणी. तर हे कोमट पाणी हळूहळू पिणं फायदेशीर असतं. त्यानंतर फ्रीजमधून मी दूध बाहेर काढते आणि ते सगळ्यात आधी गरम करायला ठेवते. दूध गरम करत ठेवलेलं आहे आणि बाहेर हलकासा असा पाऊस पडत आहे. माझी अंघोळी करून झाल्यानंतर सर्वात आधी मी करते ते म्हणजे देवपूजा. तर आज आहे एकादशी. ॲक्च्युली मी खूप लेट व्लॉग एडिट करते, पण त्या दिवशी कामिनी एकादशी होती, त्यामुळे अंघोळी केल्यानंतर आधी मी देवपूजा करून घेतली. रोजची देवपूजा केल्यानंतर मनसुद्धा प्रसन्न राहतं आणि घरातसुद्धा एक छान वाईब राहते. तर अशा पद्धतीने माझी ही देवपूजा करून झालेली आहे. देवपूजा करून झाल्यानंतर थोडासा जर टाईम असेल तर मी मेडिटेशन करते. जास्त नाही, पण 15 मिनटं तरी मी मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करते. सकाळचं वातावरण खूप शांत असतं. मॉर्निंग मेडिटेशन खूप महत्त्वाचं सुद्धा असतं. ह्याने मानसिक शांती मिळते, आपलं मन शांत राहतं, दिवसाची सुरुवातसुद्धा छान होते. स्ट्रेस असेल तर तो कमी होतो आणि रिलॅक्स्ड वाटतं. सकाळी मेडिटेशन केलं की आपली एकाग्रतासुद्धा वाढते, म्हणजे दिवसभर आपल्या कामात ते जाणवतं. आपलं आरोग्यसुद्धा सुधारतं आणि आत्मविश्वाससुद्धा वाढतो आणि मला खरंच खूप छान वाटतं. थोडासा बदल जाणवतो, त्यामुळे मी शक्यतो मेडिटेशन करायला बघते. आज माझा एकादशीचा उपवास असल्याने मी इथे साबुदाणा आहे तो भिजत घातला होता आणि आता मी माझ्यासाठी दूध प्यायला घेते, कारण की मी एकादशीच्या दिवशी चहा पिणं शक्यतो टाळते. त्यामुळे आता मी एकादशीला जर उपवास असेल तर दूधच पिणं प्रेफर करते. त्यानंतर मी आता इथे जेवणाला सुरुवात करते, कारण की माझा तर आहे उपवास, पण मिस्टरांचा टिफिन बनवायचा आहे आणि ते बोलले की आज उपवास आहे तुझा, तर जास्त काही बनवू नको. तर मी त्यांच्यासाठी भात आणि आमटीच बनवत आहे आणि विहानसुद्धा मग खाईल, म्हणून मग मी कुकर लावलेला आहे. तर कुकरच्या शिट्ट्या होतातच आहे तोपर्यंत मी दूध पिऊन घेते. त्यानंतर थोडा टाईम होता, तर त्या टायमिंगमध्ये मी भगवद्गीता वाचायला घेतली. 2020 साली श्रीकृष्ण माझ्या आयुष्यात आले आणि माझ्या आयुष्यात खूप बदल झालेला आहे. 2021 साली माझ्याकडे ही भगवद्गीता आली. या विषयावर मी पुन्हा कधीतरी एका ब्लॉगमध्ये सेपरेट बोलण्यासारखं खूप आहे आणि मला आवडेल तुमच्यासोबत बोलायला. हे सकाळी 6:45 वाजेपर्यंत कामासाठी निघतात, त्यामुळे 6:30पर्यंत त्यांचा टिफिन तयार झाला पाहिजे. तर इथे मी आता त्यांचा टिफिन भरत आहे. तर त्यांचा टिफिन पॅक करून मी आता त्यांच्याकडे देते. विहान अजून झोपलेला आहे, तर बाकीचं जे अंथरूण होतं ते मी काढून ठेवलेलं आहे. तर ह्या ज्या बॅग आहेत मी ऑनलाईन मागवल्या होत्या अंथरूण वगैरे भरण्यासाठी आणि खूप छान बॅग आहेत, मला ह्या खूप आवडल्यात. पसारासुद्धा वाटत नाही आणि व्यवस्थित अंथरूण वगैरे ह्याच्यामध्ये बसतं. लवकर उठले तर ही कामं लवकर आवरतात. तर झाडू, फरशी, क्लिनिंगची जी काही कामं आहेत तीसुद्धा मी आवरून घेते. तर इथे मी दरवाजेसुद्धा पुसून घेतलेले आहेत. मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, एकादश किंवा असा कुठला तरी छान दिवस असेल, सणवार असेल, तर मी दरवाजे सगळे पुसून घेते.
त्यानंतर इथे मी फरशीसुद्धा पुसून घेतलेली आहे. दरवाजे सगळे पुसून घेतल्यानंतर मी दरवाजावर स्वस्तिक काढते आणि शुभ लाभसुद्धा काढते. ह्याने घरामध्ये एक नेगेटिव्ह एनर्जी जर असेल तर ती निघून जाते आणि शुभ लाभ म्हणजे हे शुभ असतंच. त्याचबरोबर फ्रंट डोअरला जसं मी काढलेलं आहे शुभ लाभ, तसं मी पाठीमागच्या दरवाजावर सुद्धा स्वस्तिक काढते आणि ओम काढते. स्वस्तिक आणि ओम, तर असं मी पाठीमागे सुद्धा काढते. उंबरा पुजून घेते. आपले शहरातले उंबरे जे असतात ते खूप छोटे छोटे असतात. सकाळची साफसफाई करून झाल्यानंतर मी दरवाजामध्ये सुद्धा अगरबत्ती लावते. आमच्या दरवाजाच्या बाहेर गणपती बाप्पा आहेत, त्यांनासुद्धा ओवाळते, उंबरठ्याला ओवाळते आणि मी इथे दरवाजात एक अगरबत्ती लावते. सो आत्ता वाजलेले आहेत 8, अजून 5 मिनटं कमी आहेत आणि आता इतका मोठा पाऊस पडतो आहे. म्हणजे सकाळी मी 5 वाजता उठले तेव्हापासून इतका मोठा पाऊस पडतो आहे. तर आता या पावसामध्ये विहानला स्कूलला घेऊन जाणं पण मला आता जीवावर आलं आहे. म्हणजे चालत जायला लागतं स्कूलला विहानला घेऊन. त्यामुळे आता तो इतक्या पावसामध्ये चालणारच नाही आणि त्याला घेऊन मला चालता येणार नाही. कारण की एक तर माझ्याकडे त्याची बॅग असते, टिफिन बॅग असते, एक छत्री, त्यानंतर विहान, हे सगळं घेऊन कसं जायचं इतक्या मोठ्या पावसामध्ये. त्यामुळे आज त्याला मी स्कूलला पाठवतच नाही. तर ह्या महिन्याभरामध्ये विहानचं भयंकर स्कूल बंक झालेलं आहे. आजारपणामुळे त्याला पोटदुखीचा त्रास होता, त्यामुळे खूप म्हणजे खूप झालेलं आहे. स्कूल त्याचं खूप चुकलेलं आहे. तर उद्यापासून त्याची एक्झाम आहे. त्यामुळे उद्या जरी असा पाऊस असला तर या पावसातून मला त्याला घेऊन गेलंच पाहिजे. पण आज मी काय आता त्याला पाठवणार नाही. त्यामुळे आता मला कपडे वॉश करायचे आहेत. कपडे खूप आहेत, तर मला कपडे धुवायचे आहेत. बाकीचं सगळं काम आवरलेलं आहे. पाऊस खूप मोठा पडत असल्यामुळे मी विहानला तर स्कूलला आता पाठवतच नव्हते. म्हटलं आता नाहीच पाठवते तर बाकीची कामं करून घेऊ. तर आता मी किचन ओटा जो आहे तो मी सगळा क्लीन करून घेतला. विहानला स्कूलला पाठवायला गेले असते तर माझा अर्धा पाऊण तास तिकडेच मोडला असता. कपडे खूप होती तर मी कपडेसुद्धा धुवून घेतली. 9 वाजेपर्यंत माझी ही कामं झाली. विहान उठलेला आहे त्यामुळे कपडे वगैरे धुवून मलासुद्धा भूक लागली होती. तर मग मी आता साबुदाण्याची खिचडी जी आहे ती मी बनवलेली आहे. तर सगळ्यात आधी मी देवाला नैवेद्य दाखवते खिचडीचा आणि त्यानंतर विहान आणि मी खायला घेणार आहे. तर हे बघा, हे माझं पिल्लं उठलेलं आहे आणि विहानला झोपून उठल्यानंतर आधी त्याला मम्मा लागते आणि मम्माच्या मांडीवर बसायचं असतं, मम्माला हगी करायची असते. असे काही त्याचे मूड स्विंग्स असतात. मूड स्विंग्स नाही, पण रोज हे असंच असतं आणि मलासुद्धा त्याला जवळ घेतल्याशिवाय करमत नाही. विहान सकाळचा नाश्ता अजिबात करत नाही. म्हणजे उठल्यानंतर 1 तासभर तो काहीच खात नाही. पण साबुदाण्याची खिचडी त्याची खूप फेवरेट आहे, त्यामुळे तो खायला बसला. त्यानंतर मी त्याला अंघोळ घातली आणि पिल्लूचे नखरे तरी बघा. There is one red car, Super. गौर गोपाल दास यांचं जीवन समजून घेताना हे पुस्तक मी आत्ता वाचायला घेतलेलं आहे. सुरुवात तर केलेली आहे आणि सुरुवातच खूप छान आहे. मला त्यांची पुस्तकं खूप आवडतात. मी 2 पुस्तकं त्यांची घेतलेली आहेत. सो मी त्याचं वाचन करते. गौर गोपालदास यांचं 1 मिनिटाचं स्पीच जरी ऐकलं तरी खूप मोटिवेट व्हायला होतं. सो चलो, आजचा व्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटू. राधे राधे.